नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु एज्युकेशन मध्ये। बघा 13 डिसेंबर 2025 ला नवोदयची परीक्षा झाली आणि त्याचा रिझल्ट नुकताच लागलेला आहे। रिझल्ट मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना यश मिळालं, पण अनेक विद्यार्थी असे आहेत ज्यांना अपयश आले किंवा असं म्हणू आपण की त्यांचा नवोदयला नंबर लागला नाही। मग आता ज्यांचा नंबर नवोदयला लागला ते पालकही खुश आहेत, विद्यार्थी खुश आहेत, त्यांच्या आयुष्याचं सोनं झालं असं म्हटलं जाते। मग आता जे राहिलेले विद्यार्थी आहेत ज्यांचा नवोदयला नंबर लागला नाही त्यांचं काय बाबा, आहे की नाही? हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। तर अशा पालकांसाठीचा हा व्हिडिओ आहे किंवा अशा विद्यार्थ्यांसाठीचा हा व्हिडिओ आहे ज्यांचा नंबर नवोदयला लागला नाही किंवा नवोदयला अगदी 1, 2, 5 मार्कांनी त्यांचा नंबर गेला, छान मार्क पडले, पण ते नवोदयच्या याच्यासाठी सिलेक्ट होऊ शकले नाही किंवा पात्र होऊ शकले नाही। अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। तो व्हिडिओ पाहणं तुम्ही गरजेचं आहे, तेही शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। आता बघूया सविस्तर नेमकं आता काय करायला पाहिजे। नवोदयला लागलो नाही आपण, आता पुढे काय, या प्रश्नाचं उत्तर आज आपल्याला या व्हिडिओतून मिळणार आहे। पहिली गोष्ट समजून घ्या की आपण नवोदयचा उद्देश काय असतो, म्हणजे नवोदय विद्यालयामध्ये आपल्याला जे प्रवेश पाहिजे असतो तो कशासाठी, किंवा नवोदयची आपण परीक्षा देतो ती कशासाठी देतो। तर नवोदय परीक्षेचा उद्देश मुळात काय असतो, तर तो दोन प्रकारचा असतो। पहिली गोष्ट काय असते याच्यामध्ये, तर एकतर JNV मध्ये आपल्याला प्रवेश हवा असतो, म्हणजे जवाहर नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश हवा असतो। हा प्रवेश कशासाठी असतो, तर महत्वाचा मुद्दा असतो की इथं CBSE पॅटर्न नुसार शिकवलं जातं। ओके, CBSE पॅटर्न नुसार इथं शिकवलं जातं, पहिली गोष्ट। दुसरी महत्वाची गोष्ट काय असते, तर इथं निवासी व्यवस्था असते। काय असते? निवासी व्यवस्था। आणि तिसरी महत्वाची गोष्ट इथं काय असतं, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपलं मूल स्वावलंबी होतं बऱ्याच अंशी। स्वावलंबी का होतं, कारण काय माहितीये का, की इथं स्वतः राहावं लागतं, स्वतःचे कपडे, स्वतःचं वागणं, स्वतःचं जेवण खाणं, स्वतःची काळजी स्वतः घ्यावी लागते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं तुमच्याकडे मोबाईल आणि टीव्ही नसतो। टीव्ही किंवा मोबाईल ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या इथं नसतात, म्हणून मुलं बऱ्यापैकी स्वावलंबी होतात। सकाळी उठण्याची चांगली सवय लागते, त्यानंतर रात्री लवकर झोपण्याची सवय लागते। अशा अनेक सवयी असतात जे विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवतात। म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला नवोदयला लागण्याची गरज असते। सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आहे की हे जे शिक्षण असतं नवोदयचं हे फ्री असतं, मोफत असतं। मोफत म्हणजे केंद्र शासनाकडूनची ही योजना आहे जवाहर नवोदय विद्यालयाची, ती अगदी मोफत असते। हा एक महत्त्वाचा उद्देश झाला। कोणता महत्त्वाचा उद्देश आहे, तर आपलं तिथं राहणं, CBSE पॅटर्न नुसार अभ्यास आणि ह्या सगळ्या गोष्टी फ्री राहणं असतं। हा महत्त्वाचा एक उद्देश आहे। दुसरा महत्त्वाचा उद्देश काय असतो याचा, तर आणखी एक उद्देश असतो। तो उद्देश म्हणजे काय आहे, तर तो उद्देश आहे की पहिली गोष्ट तुम्हाला चांगल्या अभ्यासाची सवय लागते। पहा कशामुळे, नवोदयला जरी नाही लागलो आपण किंवा लागलो तरी, तर नवोदयच्या परीक्षा देण्यामागचा काय असते, तर चांगल्या सवयी, एकतर चांगल्या अभ्यासाच्या सवयी लागतात, पहिली गोष्ट। दुसरी महत्त्वाची गोष्ट, भविष्यातील स्पर्धा परीक्षांचा पाया जो असतो तो इथं पायाभरणी होत असते या परीक्षेमुळे, है की नाही? जे भविष्यामध्ये कोणकोणत्या परीक्षा असतात, मग जसं तुम्ही 10वी नंतर पाहिलं असेल तर नीट असते, JEE असते, त्याच्यामध्ये सुद्धा काय असतात, तर असे 4-4 ऑप्शन्स असतात, म्हणजे बहुपर्यायी प्रश्न असतात, त्याच्यामधला पर्याय निवडायचा असतो। किंवा मग त्याच्यापुढे जर आपण गेलो 10वी-12वी नंतर, तर 12वी नंतर अनेक स्पर्धा परीक्षा असतात, जसं पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती, किंवा त्याच्यापेक्षा मोठ्या पाहिल्या आपण तर MPSC, UPSC अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतात। त्याची पायाभरणी जी आहे ती कुठं होत असते, या नवोदयच्या परीक्षेच्या अभ्यासाने होत असते। ह्याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुमचं जे बेसिक असतं, बेसिक ज्याला आपण बेसिक म्हणतो, ते बेसिक काय होतं इथं पक्क होतं या स्पर्धा परीक्षांची तयारी केल्यामुळे। म्हणजे या दोन महत्त्वाच्या गोष्टींसाठी नवोदयचा अभ्यास होतो। साधारणतः मुख्य उद्देश तर हाच असतो की JNV मध्ये प्रवेश मिळावा। सेकंडरी उद्देश काय असतो की जर प्रवेश नाही मिळाला तर चांगल्या सवयी, पायाभरणी, बेसिक गोष्टी पक्क्या होणं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात। हे दोन महत्त्वाचे मुद्दे असतात। मग आता प्रश्न असा येतो की ज्यांची निवड झाली ते तर खूप आनंदी आहेत, त्यांचा उद्देश समजा पहिला उद्देश सफल झाला, परंतु ज्यांची निवड झाली नाही अशी मात्र लोक नाराज होतात। मग पहा, नवोदयला लागला नाही मग सगळं संपलं का, अशा बऱ्याच पालकांच्या डोक्यात येते की अरे आता खूप अवघड झालं, आता आपल्या लेकरांना चांगल्या ठिकाणी जर शिकवायचं असेल तर माझा मुलगा किंवा माझी मुलगी हुशार आहे, 1-2 मार्कांनीच गेली, आता तिला चांगल्या ठिकाणी शिकवायचं असेल तर मग तिला काय लागणार की चांगल्या ठिकाणी ठेवायचं म्हणजे एक तर शहरात जावं लागेल आपल्याला, बरोबर आहे, किंवा मग CBSE मध्ये शिकवायचं असेल, तिला CBSE पॅटर्न नुसार शिकवायचं असेल तर आपल्याला शहरात किंवा CBSEच्या शाळेत जावं लागेल। मग तिथं लाखोंची फीस आहे, मग ही लाखोंची फीस आपण भरायची कशी, मग आपण कुठेतरी लेकरांच्या अभ्यासामध्ये कमी पडतो, मग न्यूनगंड आपण आपल्या लेकराला चांगलं शिकवू शकत नाही का, चांगले पैसे लावू शकत नाही का, मग याच्यामध्ये पालक भरडला जातो। या विचारामध्ये तो स्वतःला गुन्हेगार समजतो, दोषी ठरवतो, मग स्वतःलाच काय म्हणतो की नाही नाही काही झालं तरी मी काही करेल पण माझ्या लेकराला चांगल्या शाळेत शिकवेल। मग या सगळ्या गोष्टी शहरातल्या शाळेसाठी किंवा CBSE साठी मग लाखोंची फीस भरण्यासाठी तो
शेत कोणाला तरी लावून देणार, घाण टाकणार किंवा आणखी काहीतरी कुटाणे करणार किंवा रक्त आपलं आटवून जी काही मेहनतीची कमाई येणार आहे ती वर्षभरात 40-40, 50-50, 60-60 हजार, 1-1 लाख रुपये ते आपल्या विद्यार्थ्यांना खर्च करणार आणि मग त्याला असं वाटणार की नाही नवोदयला लागायलाच पाहिजे होतं, लागलं नाही, त्याच्यामुळे माझा खर्च वाढला आणि विद्यार्थ्याकडे लक्ष नाही. मग ते विद्यार्थ्यांना कुठेतरी खाजगी हॉस्टेलला ठेवणार, मग त्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्यांची तब्येत खराब होणार. अशी एक ना अनेक संकट विद्यार्थ्यांच्या मागे दुष्टचक्र, पालकांच्या मागे दुष्टचक्र असं लागतं. म्हणजे बऱ्याच पालकांना असं वाटतं की एकदा नवोदयला लागलं नाही म्हणजे ह्या सगळ्या चक्रव्यूहात फेऱ्यात आपण अडकतो आणि मग आता आपलं काही खरं नाही. पण असं मुळीच नाहीये. बघा, सिंपल गोष्ट लक्षात घ्या की जिल्ह्यामध्ये नवोदयला जागा असतात 80. किती जागा असतात? फक्त 80. त्याच्यामध्ये शहरी म्हणण्यापेक्षा आपण त्याला ओपन भाग म्हणतो. ओपन म्हणजे जे शहरी पण त्याच्यातच येतं, अर्बनवाले पण त्याच्यात येतात, त्याला आपण ओपन म्हणतो, खुला म्हणतो, सर्वसाधारण म्हणतो. तर याच्यामध्ये जवळपास 20% जागा असतात. मग 80 मधल्या 20 गेल्या म्हणजे किती झालं? 16 जागा गेल्या. 8 दोन्ही 16. मग उरल्याच किती आपल्याकडं? 64 जागा उरल्या. बरोबर आहे. या 64 मध्ये पुन्हा SC, ST, OBC, त्याच्यानंतर ओपन, त्याच्यानंतर हँडिकॅप, आहे की नाही, म्हणजे अपंग विद्यार्थ्यांसाठीचा कोटा असतो. ह्या सगळ्या जर जागा पाहिल्या आपण तर फार कमी जागा असतात जिल्ह्यामध्ये. मग एवढ्या कमी जागांमध्ये आपला नंबर लागणं कितपत शक्य आहे? कारण विद्यार्थी परीक्षा देणारे किती असतात? जवळपास एका जिल्ह्यातून 20,000च्या आसपास परीक्षा देतात मुलं. त्यातही जिल्हा जर मोठा असेल, म्हणजे नांदेड सारखा जिल्हा आहे, 16 तालुके आहेत. मग असे मोठे यवतमाळ सारखा जिल्हा आहे, मोठा तालुका. मग जिथं जास्त तालुके आहेत किंवा जास्त लोकसंख्या आहे अशा जिल्ह्यामध्ये तर 30-30 हजार मुलं परीक्षा देतात. मग 30,000, 40,000, 20,000 मुलांपैकी फक्त 80 मुलं घ्यायची आहेत, ती पण अशी. मग ती मुलं काय, जी मुलं सिलेक्ट झाली ते ठीक आहे, पण मग जे राहिलेली काय, समजा 20,000 मुलांनी परीक्षा दिली, 80 लागली, बाकीचे 19,000पेक्षाही जास्त मुलं राहिली, त्यांचं काय? हा पालकांसमोर प्रश्न असतो आणि म्हणून पालक परेशान होतात. आता आपण नवोदयचा जर उद्देश समजून घेतला तर नवोदयचा मुख्य उद्देश जरी JNVला लागणे किंवा त्या विद्यालयासाठी पात्र होणे आणि तिथं निवासी राहणे, फ्रीमध्ये मोफतमध्ये ते CBSEचं शिक्षण मिळवणं हा जरी असला तरी त्याचा जो आणखी एक उद्देश होता, जो म्हणजे लहानपणापासून चांगल्या अभ्यासाच्या सवयी लागणं आणि त्यांच्या विद्यार्थ्यांचा पाया चांगला मजबूत होणं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गणितासारख्या संकल्पना असतील किंवा गणितातल्या ज्या मूळ संकल्पना आहेत त्या क्लिअर होणं किंवा बुद्धिमत्ता असेल किंवा भाषा असेल, आकलन असेल, ह्या गोष्टी येणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. मग आता इथून पुढे काय आहे की नाही? आता पुढची तयारी कशी करायची? एक तर आपल्याला या दुष्टचक्रामध्ये अडकायचं नाही, CBSEच्या शहरातच रूम करून राहायचं किंवा हॉस्टेलला ठेवायचं, लाखो रुपये खर्च करायचे किंवा काही ह्याच्यात तर पडायचं नाही. पण याच्यात पडायचं नाही, पण आपल्याला त्या मुलाचा चांगला अभ्यासही झाला पाहिजे. भविष्यातल्या त्याच्या स्पर्धा परीक्षांची पाया भक्कम झाला पाहिजे किंवा त्याचं बेसिक पक्क झालं पाहिजे. या गोष्टीसाठी काय करावं लागणार? तर याच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला या दुष्टचक्रातून, खर्चाच्या, शहरात रूम करण्याच्या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते? तर पुढची तयारी कशी करायची? बघा, भविष्यात तुम्हाला नेमकं आवश्यक काय आहे? भविष्यात तुम्हाला करिअर घडवायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय असतं? तर सगळ्यात महत्त्वाचं असतं, बघा लक्षात घ्या, सायन्स म्हणजे ज्याला आपण विज्ञान म्हणतो, त्यानंतर मॅथ म्हणजेच गणित, आहे की नाही, त्याच्यानंतर आपण बुद्धिमत्ता म्हणूया, ओके, त्याच्यानंतर काय आहे, इंग्रजी आहे आणि त्याच्यानंतर बाकीचे सगळे विषय सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत जर आपल्याला MPSC सारख्या UPSCच्या परीक्षा द्यायच्या असेल. पण ह्या गोष्टींना थोडंसं जास्त महत्त्व आहे का? कारण ह्याचं आपल्याला प्रॉपर ज्ञान मिळत नाही, नॉलेज मिळत नाही. मग जर समजा ह्या गोष्टी आपल्याला पाया पक्का करण्यासाठी किंवा बेसिक संकल्पना कळण्यासाठी महत्त्वाच्या असतील तर याचा अभ्यास घरी बसून सुद्धा होतो. कसा होतो? तर पहा, 6वीला वेगवेगळ्या परीक्षा असतात, ज्याच्यामध्ये BDS नावाची परीक्षा आहे, त्याच्यानंतर होमी बाबा नावाची परीक्षा आहे. आता होमी बाबा परीक्षेमध्ये काय असतं? तर होमी बाबा परीक्षेमध्ये सगळं सायन्सशी रिलेटेड असतं, टोटल सायन्स, आणि ते पण CBSE पेक्षाही म्हणजे ICSE म्हणजे इंटरनॅशनल बोर्डापर्यंत सगळं सायन्सशी रिलेटेड सिलेबस हा होमी बाबा परीक्षेचा असतो. त्याच्यानंतर BDS मध्ये काय असतं? तर याच्यामध्ये असतं गणित असतं, त्याच्यानंतर बुद्धिमत्ता असते, ओके. मग ह्या सगळ्या परीक्षा असतात. जर आपण घरी बसून म्हणजे खेड्यातल्या खेड्यात राहून जर घरी बसून या परीक्षांची तयारी केली आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास केला तर तुम्हाला शहरामध्ये लाखो रुपये खर्च करण्याची काही गरज पडणार नाही. आता तुम्ही गेल्या वर्षी पाहिलं असेल, आपण 13 डिसेंबर 2025ची आपण ATM गुरु एज्युकेशन तर्फे आपलं जे क्लास होता अगदी मोजक्या फीसमध्ये आपण विद्यार्थ्यांना दिलं होतं. काही विद्यार्थ्यांना तर अगदी म्हणजे मोफत होतं ते, तर त्यांना दिलं. तर आपले आतापर्यंत जवळपास 120+ मुलं नवोदयला लागलीत. मग एवढी मुलं का लागली बरं? यांनी काय हॉस्टेलला ठेवलं नाही, काय नाही, घरून अभ्यास केला. आता यांचा कार्यक्रम आहे मोठा, 29 मार्च रोजी आपण परभणीला कार्यक्रम घेत आहोत या यशस्वी विद्यार्थ्यांचा. त्यांच्या आधीही मला मेसेज आले की आम्ही, त्यांच्या पालकांचे मेसेज आले, त्यांच्याशी बोललो, सर एकदम घरच्या घरी काही न करता घरी बसून तुम्ही शिकवलं, इतकं छान शिकवलं आणि मुलं आमची लागली.
म्हणजे नवोदयला लागली, किंवा बऱ्याच पालकांचा असाही फोन आला की सर खूप छान मार्क पडलेत, 91 आहेत, 92 आहेत, 95, 97.50 पर्यंत आहेत, पण आमचा मुलगा लागला नाही सर, किंवा आमची मुलगी लागली नाही, खूप छान मार्क पडले पण ती मेरिट लिस्टमध्ये येऊ शकली नाही. असेही भरपूर फोन आहेत. मग अशा लोकांचं म्हणणं होतं की सर आता आमचा मुलगा तर हुशार आहे, मग याला कुठं बाहेर टाकावं का, आम्ही खर्च करावं का? तर आपलं म्हणणं आहे मुळीच नाही. तुम्ही त्याच शाळेमध्ये, ज्या शाळेमध्ये आहे त्या शाळेमध्ये ठेवू शकता. तिथूनच फक्त काय करा, 6वीच्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करा. असं म्हणत नाही मी की या सगळ्या BDSचे, होमी बाबाचे क्लास फक्त माझ्याकडेच लावा म्हणून. कुठेही लावा तुम्ही, पण घर बसल्या बसल्या जिथं चांगलं शिकवतात, छान शिकवतात आणि कमीत कमी पैशात शिकवतात, अशा ठिकाणी तुम्ही क्लास लावा. ऑनलाईन क्लास आहेत, घरी बसून मुलांना हॉस्टेलला ठेवणं, त्यांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढणं, मग तिथं पैसा एवढा भरमसाठ देणं, कोणाच्या तरी नादाला लागून कोणीतरी म्हणतंय म्हणून तुमचं पोरगं हुशार आहे हो, नवोदयला 90 मार्क पडले, त्याला कशाला या शाळेत ठेवता, दुसरीकडे जा. अहो त्याच आता तुम्ही जर रिझल्ट पाहिला असेल तर सगळ्यात जास्त रिझल्ट जिल्हा परिषद शाळांचा आहे, जिल्हा परिषदेच्या शाळांचा नवोदयमध्ये. मग उगाचच्या उगाच कोणीतरी म्हणतंय म्हणून त्याला इंग्लिश मीडियमच्या एखाद्या मोठ्या शाळेत टाकणं असं बिलकुल करू नका. तुम्ही घर बसल्या ह्या सगळ्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करा. 6वीला आहे, 7वीला, त्याच्यानंतर 7वीला पण स्कॉलरशिप असते, BDS असते, 8वीला NMMS असते, MTS असते. अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतात ज्यांची घर बसल्या तुम्ही तयारी करू शकता आणि खूप चांगल्या पद्धतीनं. फक्त याच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे की ते जे 2 तास लाईव्ह विद्यार्थी अभ्यास करणार आहे, 2 तास, ते 2 तास आई किंवा वडील यांच्यापैकी एकांनी त्या मुलाकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. असंही तुम्ही त्याला बाहेर हॉस्टेलला कुठे ठेवलं किंवा बाहेरगावी रूम करून ठेवलं तर त्याच्याकडे तुमचं लक्ष राहणार नाही. पण जर तुम्ही घरी फक्त 2 तास त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं की तो मोबाईल घेऊन बसलाय का आणि तो त्याचा अभ्यास करतोय का, म्हणजे जे क्लास लावून दिला ते क्लासचेच व्हिडिओ चालू आहेत का, एवढं जर पाहिलं तर तुमची ही सगळी तयारी होईल. आणि ही तयारी झाल्यानंतर तुम्हाला 10वी 11वी किंवा 11वी 12वी नंतर जी असते, म्हणजे JEE असेल किंवा नीटची परीक्षा असेल, ह्या सगळ्या परीक्षा किंवा त्याच्यानंतर MPSC UPSC हे सगळं जे आहे की नाही त्याची बेसिक तयारी इथूनच सुरू होते. तर मग इथून तर तिथपर्यंत सगळं तुम्ही अगदी घर बसल्या करू शकता. पण त्याच्यासाठी तुम्हाला जास्त खर्च करायची गरज नाही. कुठेही पहा तुम्ही, होमी बाबाचे, BDSचे भरपूर क्लासेस आहेत, त्याच्यापैकी तुम्ही 2, 4, 5 क्लासेसचे डेमो लेक्चर्स पहा, YouTubeवर पहा कोण चांगलं शिकवतं, कोण कसं शिकवतं, आणि मग त्याच्यानंतर ठरवा की आपण याच्यापैकी काय घेऊ. म्हणजे तुम्हाला घरच्या घरी सुविधा असताना, घरच्या घरी तुम्ही अभ्यास करू शकत असताना उगाचच्या उगाच पैसे खर्चणं, मुलांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढवून घेणं याच्यात पडू नका. आता ह्या सगळ्या स्पर्धा परीक्षा 6वीला आहे, 7वीला आहे, 8वीला, सगळ्या स्पर्धा परीक्षाच्या तयारी आपण घेतो. आता जर समजा तुम्हाला वाटत असेल की सर जे बोलतायत ते योग्य आहे बाबा, किंवा सरांनी म्हटलेलं योग्य आहे, आपण घरी बसून आपल्या मुलाची तयारी करू शकतो, तर आपल्या ATM गुरु एज्युकेशन या ऑनलाईन ॲपद्वारे, जसं फिजिक्सवाला किंवा असे वेगवेगळे जे ॲप आहेत की नाही, जे ऑनलाईन एज्युकेशन देतात, तसंच आपलं सुद्धा हे ॲप आहे ATM गुरु एज्युकेशन नावाचं. याच्यामधून तुम्ही 3री मंथन श्रेयाची परीक्षेचा अभ्यास, मंथन श्रेया BDS असेल, 5वी नवोदय सैनिकी स्कूल असेल, 7वी स्कॉलरशिप BDS असेल, 9वी 10वी असेल, 4थी स्कॉलरशिप BDS असेल, 6वीची आता सध्या ही बॅच सुरू झालेली आहे होमी बाबाची. 5वीची जशी परीक्षा झाली तशी आम्ही 6वीची ही जी होमी बाबाची बॅच आहे, होमी बाबा प्लस BDS, ही बॅच सुरू केलेली आहे. तर या बॅचमध्ये आता सध्या प्रवेश चालू आहे. जर समजा तुम्हाला वाटत असेल की घर बसल्या विद्यार्थ्यांचा चांगला अभ्यास व्हावा आणि त्यांनी चांगलं यश मिळवावं, तर तुम्ही 6वीची बॅच जॉईन करू शकता. त्याच्यानंतर 8वीची NMMS नवोदयची सुद्धा बॅच आहे. बाकीच्या सगळ्या ज्या बॅचेस आहेत ह्या सगळ्या मे महिन्यात चालू होणार आहेत. फक्त एक ही 6वीची बॅच आता सध्या चालू झालेली आहे, कारण की 5वीची परीक्षा झाली आणि लगेच 6वीची का घेतोय आपण, कारण मुलांना BDS प्लस होमी बाबा अशा 2 परीक्षा आहेत म्हणून आपण ही चालू केलेली आहे. आणि याची फीस फक्त आणि फक्त 2,999 रुपये आहे. आणि ती पण वर्षभराची परीक्षा होईपर्यंतची फीस आहे. म्हणजे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ही फीस भरून ही बॅच तुम्ही घेऊ शकता आणि चांगल्या पद्धतीनं घरी बसून घरच्या आईवडिलांच्या हातचा स्वयंपाक किंवा आईच्या हातच्या भाकरी खाऊन चांगला घरातल्या घरात तुम्ही अभ्यास करू शकता आणि तुम्ही यशस्वी होऊ शकता. म्हणून घाबरून जाऊ नका. नवोदयला लागलं नाही म्हणजे सगळं काही संपलं असं काही नाहीये. त्याच्यापुढे तुम्ही छान अभ्यास करू शकता आणि तुमचं करिअर घडवू शकता, भविष्य घडवू शकता. म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती आहे, माझाच क्लास लावा असं काही नाही, पण जो तुम्हाला योग्य वाटेल, YouTubeला इतरही भरपूर क्लासेस आहेत, सगळे पहा. जे बेस्ट वाटेल, जे योग्य वाटेल तो क्लास जॉइन करा आणि चांगला अभ्यास करा. धन्यवाद.